रेड न्यूज अकोला डॉक्टर संजय चव्हाण आपण आलेल्या मरण उपोषण करण्याकरिता इथं बसलेले बांधव आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। भाऊ आपलं नाव सांगा आणि पूर्ण माहिती द्या। नमस्कार, मी रविराज मोरे। मी दिनांक 24 जूनपासून 11 वाजतापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे। माझ्या मागण्या आहेत महत्त्वाच्या। अकोला रस्ता 10 वर्षापासून प्रलंबित आहे। तो का प्रलंबित आहे, तो कधी पूर्ण होणार व दर्जेदार कधी होणार। नितीन गडकरींनी 4-5 महिन्यापूर्वी आदेश केला होता की हा रस्ता मान्य केलं होतं की हा रस्ता दर्जेदार झालेला नाही, निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, तो उखडून फेका आणि त्या ठिकाणी दुसरा नवीन रस्ता बांधा। त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही। दुसरं असं की ऐन पेरणीच्या वेळेला शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचं बियाणं मिळत नाही, खते मिळत नाहीत। जास्त पैसे दिल्यास अवेलेबल मिळते। अशा महत्त्वाच्या 2-3 माझ्या मागण्या आहेत। जे अकोला रस्ता 10 वर्षात जे मृत्युमुखी पडले, अपघात झाले, 20 ते 22 लोक, ॲम्ब्युलन्स चालकसुद्धा त्यामध्ये डेथ झाली, मृत्यू झाले, त्यांना आर्थिक मदत देण्याची माझी मागणी आहे। प्रत्येकी 20 लाख रुपये द्यावे, जखमींना 5 लाख रुपये द्यावे, ज्यांनी हात गमावला, पाय गमावला ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये, अशा लोकांना अशी आर्थिक मदत तात्काळ द्यावी। संबंधित रस्त्याला जे काही यंत्रणा जबाबदार असेल त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून खटला चालवावा, अशा माझ्या प्रमुख मागण्या आहेत। आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यामुळे मला हे उपोषण आणखी तीव्र करावं लागेल असं माझं। तर याच्यामध्ये तुम्ही उपोषण कधीपासून मांडला, किती दिवस झाले आपल्याला? आजचा दुसरा दिवस आहे माझा उपोषणाचा। वरिष्ठ अधिकारी कोणी आले का आपल्याकडे? कोणत्याही प्रकारचा वरिष्ठ अधिकारी अजून फिरकूनही पाहिलं नाही। त्यामुळे आता मला जास्त तीव्र करावं लागेल, माझ्या मागण्या जास्त तीव्रतेने मांडाव्या लागतील, अशी माझ्या मागण्या आहेत। संजय चव्हाण, अकोला।